मुळामध्ये एसटीपी प्लांट असूनही पाणी ट्रीटेड सोडलं जात नाही हा एक प्रश्न आहे आणि एसटीपी प्लांट नाहीत हा एक प्रश्न आहे. तर नक्कीच जास्तीत जास्त एसटीपी प्लांट नवनवीन टेक्नॉलॉजीचे उभे राहावे. ते मोठी ग्रामपंचायत असेल तर मोठ्या ग्रामपंचायतमध्ये, नगरपंचायतमध्ये, महानगरपालिकामध्ये उभे राहावे. त्यासाठी आम्ही नेहमी सकारात्मक भूमिका घेऊ. आणि हे ड्रेनेज लाईनचा वगैरे जो विषय आहे तो संपूर्णतः लोकल बॉडीजचा विषय आहे आणि त्याच्याचमुळे मी सांगितलं मगाशी विस्तृत उत्तर दिलं की आपल्याला एक टास्क फोर्स तयार करायची गरज आहे जेणेकरून ते आन्सरेबल राहतील. कारण प्रदूषण झाल्यानंतर विषय आमच्याकडे येतो पण प्रदूषण होऊच नये ह्याच्यासाठी आम्ही कसं त्याच्यामध्ये योगदान देऊ शकतो याच्या संदर्भामध्ये आम्हाला कारवाई करायची गरज आहे जी आम्ही करणार आहोत. त्याच्याबद्दल लवकरच तो प्लॅन सभागृहासमोर सुद्धा आम्ही लवकरच देऊ. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, पर्यावरण मंत्री थोड्याशा असहाय्य पद्धतीने उत्तर देतात असं मला वाटतं. त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या हातात काही नाही आहे. नगर विकास खातं आणि ग्रामविकास खात्याच्या कडून आणि MIDC कडून प्रदूषण होतं. ते STP वेळेत बरोबर आहे. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. त्यांना माझ्या पंक्तीत आणून बसवल्याबद्दल धन्यवाद. पाटील साहेब बोला. अध्यक्ष महोदय, पर्यावरण मंत्री महोदया थोड्याशा असहाय्य पद्धतीने सांगतात की या तिन्ही एजन्सीजचं काम स्लो चाललेलं आहे आणि म्हणून टास्क फोर्स असावा अशी त्यांची मागणी आहे. जे लवकर त्याची रचना होईल का? दुसरं, टास्क फोर्सपेक्षा पर्यावरण खात्याने पुणे महानगरपालिका आहे, STPची कामं कित्येक वर्ष चालू आहेत. जायकाने आपल्याला मदत केली. त्या जायकाचा रूल असतो की त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेजने टेंडर गेलं तर ते अजिबात एंटरटेन करत नाही. असे अनेक कारणं आहेत की ज्यामुळं महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरातले STP पूर्ण झाले नाहीत. त्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की आपण 6-6, 7-7 वर्षे STP करतोय पण टेक्नॉलॉजी आता ह्या जुन्या झाल्या. नवी टेक्नॉलॉजी घेऊन त्या पाण्याने शुद्ध, पूर्ण शुद्ध, इथं गणेश नाईक साहेब नाही आहेत पण नव्या मुंबईतलं पाणी जे शुद्ध होतं ते पिण्यासारखं आहे एवढं शुद्ध होतं. त्यामुळं अत्यंत उत्तम दर्जाच्या टेक्नॉलॉजी वापरण्याच्यासाठी टास्क फोर्स काम करेल. पण आता टास्क फोर्स नेमणार, मग ते अभ्यास करणार, जगभर फिरून येणार.